नमस्कार बालमित्रांनो, आज आपण स्तंभालेख या आपल्या नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपण स्तंभालेख वाचन आणि अर्थनिर्वेचन हा भाग समजावून घेणार आहोत. म्हणजेच स्तंभालेखाचं वाचन कसं करायचंय आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं शोधायची. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना IPL पाहायला नक्की आवडत असेल आणि म्हणूनच आपण IPL वर आधारित एका स्तंभालेखाचे निरीक्षण करणार आहोत. IPLमध्ये मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये बनवलेल्या 6 सामन्यातील धावांचा तपशील खालील स्तंभालेखामध्ये दर्शविलेला आहे. तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवर एक स्तंभालेख दिसत असेल. या स्तंभालेखाची माहिती आपण समजावून घेऊया. पहा, स्तंभालेखामध्ये कशाची माहिती दर्शवलेली आहे, कोणती माहिती दिलेली आहे, तर या स्तंभालेखामध्ये IPL मधील मुंबई इंडियन्सच्या पॉवर प्लेमधील धावांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मग आता यामध्ये हा जो स्तंभालेख आहे, या स्तंभालेखात 2 अक्ष या ठिकाणी आहेत. उभ्या तुम्हाला ज्या संख्या दिसत आहेत त्या संख्या या Y अक्षावर दिलेल्या आहेत आणि आडवे जे तुम्हाला सामने दिसत आहेत, सामन्यांची नावं, पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना, ही नावं जी आहेत ही आडव्या अक्षावर म्हणजेच X अक्षावर दिलेली आहेत. म्हणजेच आलेखामध्ये 2 अक्ष असतात. उभा अक्ष जो असतो त्याला Y अक्ष म्हणतात आणि आडवा अक्ष जो असतो त्याला X अक्ष असं म्हणतात. आडव्या अक्षावर म्हणजेच X अक्षावर समान अंतरावर 6 सामने क्रमाने दाखवलेले आहेत. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा सामना. तर उभ्या अक्षावर म्हणजेच Y अक्षावर समान अंतरावर प्रत्येक सामन्यातील धावा दाखवलेल्या आहेत आणि या ज्या धावा आहेत या धावा 10च्या प्रमाणामध्ये 10च्या पटीत घेतलेल्या आहेत. 1 सेंटीमीटर बरोबर 10 धावा. तुम्हाला ज्या रेषा दिसत असतील आडव्या रेषा, मग ती 2 रेषेतलं अंतर म्हणजेच 10 धावा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अशा प्रमाणे तुम्हाला या धावांची संख्या इथं दिसत असेल. आता यामध्ये प्रत्येक सामन्यात पॉवर प्लेमध्ये किती धावा केल्या गेलेल्या आहेत ते आपल्याला त्या स्तंभाच्या उंचीवरून समजते. उदाहरणार्थ, पहिल्या स्तंभाची उंची 40 आहे. म्हणजेच पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 40 धावा केलेल्या आहेत. दुसऱ्या स्तंभाची उंची 50 आहे. याचाच अर्थ दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावा केलेल्या आहेत. मग याप्रमाणे प्रत्येक स्तंभाच्या उंचीवरून इतर सामन्यांमधील धावा सुद्धा आपल्याला सांगता येतात. पहा, त्याचा एक तक्ता आपल्याला बनवता येतो. हा तक्ता तुम्हाला आता इथं तुमच्या समोर दिसत असेल. सामन्यांचा क्रमांक, सामने दिलेले आहेत पहिल्या रकान्यात आणि दुसऱ्या रकान्यामध्ये केलेल्या धावांची संख्या. पहिल्या सामन्यात 40 धावा, दुसरा सामना 50 धावा, तिसरा सामना 30 धावा, चौथा सामना 40 धावा, 5व्या सामन्यात 70 धावा आणि 6व्या सामन्यामध्ये 60 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत. मग ही सगळी माहिती आपण जी समजावून घेतली याचाच अर्थ त्या स्तंभालेखाचं वाचन आपण केलेलं आहे. तो स्तंभालेख आपण समजावून घेतलेला आहे, म्हणजेच त्याचं वाचन केलेलं आहे. चला तर मग या स्तंभालेखावर आधारित प्रश्नांची उत्तरं आपण शोधूया. पहा, या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रश्न दिसत असेल. उभ्या रेषेवर म्हणजेच Y अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? पहा, मग उभा स्तंभ बघा. उभ्या Y अक्षावर आपल्याला काय दिसतंय? 10, 20, 30, 40, 50 असे अंक दिसत आहेत. मग हे अंक म्हणजेच कशाचे आहेत?
बघा त्याच्या बाजूला लिहिलेला आहे धावा. म्हणजे याचा अर्थ उभ्या रेषेवर किंवा वाय अक्षावर आपल्याला धावांची संख्या दिलेली आहे, दिसत आहे. दुसरा प्रश्न, आडव्या रेषेवर म्हणजेच एक्स अक्षावर कोणती माहिती दर्शवली आहे? आडव्या रेषेवर म्हणजेच एक्स अक्षावर सामन्यांची नावं या ठिकाणी दाखवलेली आहेत. तिसरा प्रश्न, सर्वाधिक धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत? सर्वाधिक धावा या 5व्या सामन्यामध्ये केलेल्या आहेत. आणि त्या किती? तर त्या आहेत 70 धावा. त्यानंतर चौथा प्रश्न, सर्वात कमी धावा कोणत्या सामन्यात केल्या आहेत व किती? मग या ठिकाणी सगळ्यात कमी स्तंभ आपल्याला कोणता दिसतोय? हो, तिसऱ्या सामन्याचा स्तंभ आपल्याला सर्वात छोटा दिसतोय, कमी दिसतोय. आणि म्हणून उत्तर असं असेल या प्रश्नाचं, सर्वात कमी धावा या तिसऱ्या सामन्यात केल्या आहेत आणि त्या 30 धावा आहेत. पाचवा प्रश्न, कोणत्या 2 सामन्यांमध्ये समान धावा केल्या आहेत व किती? आता कोणते 2 सामने असे आहेत की ज्याच्यात समान धावा केलेल्या आहेत? पहा, या ठिकाणी आपण जर स्तंभालेखाचं निरीक्षण केलं तर आपल्याला पहिला आणि चौथा सामना यांचे स्तंभ समान उंचीचे दिसत आहेत. मग याचं उत्तर असेल, पहिल्या आणि चौथ्या सामन्यामध्ये समान धावा केलेल्या आहेत आणि त्या 40 धावा आहेत. सहावा प्रश्न, 60 धावा कोणत्या सामन्यात केलेल्या आहेत? पहा, कोणता स्तंभ तुम्हाला 60 उंचीचा दिसतोय बरं स्तंभालेखामध्ये? हो, 6व्या सामन्याचा स्तंभ आपल्याला 60 उंचीचा दिसतोय. आणि म्हणून याचं उत्तर असं असेल, 60 धावा 6व्या सामन्यामध्ये केलेल्या आहे. त्यानंतर सर्व 6 सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये एकूण किती धावा केल्या आहेत? 7वा प्रश्न आहे, सर्व 6 सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये एकूण किती धावा केल्या आहेत? आता एकूण किती धावा आहेत 6 सामन्यांमध्ये? म्हणजे याचा अर्थ सगळ्या धावांची बेरीज आपल्याला इथं या ठिकाणी एकूण करावी लागणार आहे. आणि ही बेरीज जी येईल ती एकूण आलेली बेरीज म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. मग आपल्याला सगळ्या धावांची बेरीज इथं करायची आहे. त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. 8वा जो प्रश्न आहे, सर्वाधिक धावा व सर्वात कमी धावा यामध्ये किती धावांचा फरक आहे? मग सर्वाधिक धावा म्हणजे सर्वात जास्त धावा. मग किती आहे सर्वात जास्त? हो, 5व्या सामन्यामध्ये 70 आहेत. आणि सर्वात कमी धावा कोणत्या आहेत? तर सर्वात कमी धावा या तिसऱ्या सामन्यातल्या 30 आहेत. मग सर्वात जास्त धावा 70 आणि सर्वात कमी धावा 30. मग 30 आणि 70 यामध्ये कितीचा फरक आहे? हो, 30 आणि 70 यामध्ये 40चा फरक आहे. आणि म्हणून सर्वाधिक धावा आणि सर्वात कमी धावा यामध्ये 40 धावांचा फरक आहे, असं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग अशा पद्धतीने दिलेल्या स्तंभालेखाचं निरीक्षण करायचं आहे, त्याचं वाचन करायचं आहे, त्याचा अर्थ समजावून घ्यायचा आणि त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला यावरून शोधायची आहेत.